नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते मस्त असं कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्क मटण। तर इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर मॅरिनेट करण्यासाठी इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत, जास्त तिखट नाही आहेत ह्या। त्यानंतर 2 चमचे दही घालायचे। दही घातल्यानंतर आपल्याला 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची नाही आहे, कारण आपल्याला पांढरा रस्सा सुद्धा बनवायचा आहे। तर मी हे सगळं छान याला मटणाला लावून घ्यायचं आहे। तर हे सगळं मी मटणाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। तर आपल्याला असेच अर्धा तास मुरत ठेवायचं आहे। तर अर्धा तास झालेले आहेत। आता आपण अगोदर मटण शिजायला घालूया, म्हणजे मटण शिजेपर्यंत आपली बाकीची तयारी पूर्ण होईल। तर इथे एक भांडं गरम झालं की 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की मॅरिनेट केलेलं मटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला अगोदर छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये आपण दही घातलं आहे आणि मीठसुद्धा आहे, त्यामुळे याला छान याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला मटण परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता मटणाचा कलर आपला बदललेला आहे। तर मी 10 मिनिटं एकदम मीडियम गॅसवरती मटण छान शिजवून घेतलेलं आहे। याला खालून पाणीसुद्धा सुटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि मटण शिजत ठेवायचं आहे। तर तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा शिजवून 4 शिट्ट्या घेऊ शकता, पण मी असंच शिजवणार आहे। त्यासाठी याच्यामध्ये मी गरम पाणी घातलं आहे। तर पाणी भरपूर घालायचं, म्हणजे आपल्याला तांबडा आणि पांढरा दोन्ही रस्सा याच्यामध्ये बनेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी घातल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मीडियम गॅसवरती शिजत ठेवायचं आहे। मटण छान उकळत आहे, गॅस बारीकच ठेवायचं, वाटलंच तर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवू शकता। तर मटण शिजतंय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर त्यासोबतच मी इथे 1 चमचाभर जिरे घालते आहे आणि एक चमचा धणे घालते आहे। तर हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले तीळ, जिरे आणि धणे छान भाजून झालेले आहेत। तर काढून घ्यायचे आणि त्याला थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत तीळ, जिरे आणि धणे थंड होत आहेत, तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊया। त्यासाठी मी तेल घातलं आणि तेलावरती आपल्याला छान याला लालसर रंग येईपर्यंत खोबरं आपलं भाजून घ्यायचं आहे। हे सुकं खोबरं आहे, तुम्ही ओला नारळसुद्धा घेऊ शकता। तर इथे मी सुकं खोबरं छान याला लालसर रंगावरती भाजून घेतलेलं आहे। आता याला काढून घेऊया। खोबरं काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। कांदा आपल्याला छान लालसर रंगावरती छान परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर कांद्याचा कलर बदललेला आहे। कांदा जास्त असल्यामुळे परतायला जास्त वेळ लागतो, 10 ते 12 मिनिटं लागली मला। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे। तर तुम्ही अख्खा लसूण घालू शकता, पण माझ्याकडे ऑलरेडी लसणाची पेस्ट होती, त्यामुळे याच्यामध्ये 2 चमचे मी लसणाची पेस्ट घातली आहे। तर आपल्याला याच्यामध्ये लसणातील कच्चापणा जाईपर्यंत आणि मिरची आणि आलं छान भाजेपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय कांदा छान परतला आहे, मी काढून घेतला आहे आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर अगोदर भाजलेले तीळ, जिरे आणि धणे थंड झालेले आहेत, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले आहे आणि याला छान आता बारीक वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे तीळ, जिरे आणि धण्याची छान पूड झालेली आहे। याच्यानंतर याच्याचमध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे। तर सुरुवातीलाच खोबरं घातलं तर जिरे आणि तीळ छान बारीक वाटले जात नाहीत, त्यामुळे तीळ, जिरे आणि धणे वाटल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये खोबरं घालून छान बारीक करून घ्यायचं आहे। ते काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थंड झालेलं कांदा घालून घ्यायचा आहे आणि याचीसुद्धा आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे कांद्याची सुद्धा पेस्ट तयार झालेली आहे। आपला सगळा मसाला तयार करून झालेला आहे। तर
आता आपण मटणसुद्धा शिजलं आहे, ते मटण आपण एका बाजूला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं. तर मटण काढून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला सुक्कं मटण तयार करायला घ्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घातलं की त्याच्यामध्ये घरगुती कांदा लसूण मसाला मी घातला आहे. याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तिखट घातलं आहे आणि तयार करून घेतलेलं खोबरं, तीळ, धणे आणि जिरेची पावडरसुद्धा याच्यामध्ये घालून छान याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तो मसाला परतला की त्याच्यामध्ये तयार करून घेतलेली कांद्याची पेस्ट घालायची आणि कांद्याची पेस्टसुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. यामध्येच आता मी एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. मीठ बेतानेच घालायचं, कारण आपण सुरुवातीला मॅरिनेशन करताना सुद्धा याच्यामध्ये मीठ घातले. त्याचबरोबर याच्यामध्ये मी मटण मसाला घातलेला आहे. 2 चमचे मी मटण मसाला घातला आहे. मसाला हा छान परतून झालेला आहे. तर यातला आपल्याला अर्धा मसाला बाजूला काढून ठेवायचा आहे. तांबडा रस्सा बनवण्यासाठी आपण हाच मसाला यूज करायचा आहे. त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे भरून मसाला बाजूला काढून घेतलेला आहे. तर राहिलेल्या मसाल्यामध्ये आपण काढून घेतलेलं मटण, शिजवलेलं मटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला आता कोरडं वाटत असेल मिक्स करताना, तर तुम्ही याच्यामध्ये मटण शिजवलेला जो स्टॉक आहे बाजूला काढून ठेवलेला पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये एक मोठी पळी भरून मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे, त्यामुळे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल आणि मसाला खाली चिकटणार नाही. तर हे छान आपल्याला मिक्स करून ह्याला एक छान 5 मिनटं मीडियम गॅसवरती मसाला मटणासोबत छान शिजवून घ्यायचं आहे. तर वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं छान दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. तर 5 मिनटं झालेले आहेत आणि आपलं सुक्कं मटण तयार झालेलं आहे. तर आपण लगेचच तांबडा रस्सा बनवायला घेऊया. तर इथे मी कढईमध्ये अर्धा स्टॉक काढून घेतलेला आहे आणि अर्धा आपला पांढरा रस्सा बनवण्यासाठी काढून ठेवला आहे. तर इथे मी जेवढं आपल्याला तांबडा रस्सा हवा आहे तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आणि तयार करून घेतलेला आणि बाजूला काढून घेतलेला हा मसाला घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये सगळंच आपण घातलेलं आहे अगोदर. लागलंच तर तुम्ही याच्यातून वरून मीठ घालू शकता. तिखट, हळद वगैरे सगळं आहे. शेवटी थोडासा मी मटण मसाला किंवा तुम्ही गरम मसाला वरून घालू शकता. तर ह्याला छान मिक्स करून घेतल्यानंतर एकदम बारीक गॅसवरती आपल्याला 10 ते 12 मिनटं ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. तर ह्याला एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर मी मटण मसाला घातलेला आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला छान बारीक गॅसवरती 10 मिनटं उकळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय आपला रस्सा छान उकळतोय आणि याला छान कटसुद्धा आलेला आहे. तर आपला तांबडा रस्सा तयार झालेला आहे. आता पांढरा रस्सा तयार करायला घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी भरून ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. तर फक्त पांढरा भागच घ्यायचा, काळा भाग घ्यायचा नाही आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा खसखस छान भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक 10 ते 12 काजू मी एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. तर सर्वात अगोदर आपण नारळाचं दूध काढून घेऊया. तर त्यासाठी हा नारळाचा चव मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी, एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, जास्त पाणी घालायचं नाही. अगदी थोडंसं पाणी घालून याला छान बारीक फिरवून घेऊया. तर इथे नारळ मी छान बारीक करून घेतलेला आहे. आता याला गाळणीमध्ये गाळून आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. तर असं गाळणीमध्ये काढून घेण्याच्या ऐवजी तुम्ही एखादं सुती पांढऱ्या कपड्यावरती घालून सुद्धा याला याच्यातून नारळाचं दूध काढू शकता. याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला. दुसरं हेच दाबून आपण आपल्याला अर्धी वाटी ते 1 वाटी आपल्याला याचं दूध लागेल. तर तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं दूध तयार झालेलं आहे. एकदम पातळ घ्यायचं नाही आपल्याला, थोडंसंच लागेल पण घट्ट लागेल. त्यानंतर भाजून घेतलेले तीळ, खसखस आणि भिजवलेले काजू एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ह्याची छान एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, जास्त पाणी घालायचं नाही यामध्ये सुद्धा. आणि छान इथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर इथे 1 वाटी नारळाचं दूध झालेलं आहे.
इथे काजू, खसखस आणि तिळाची पेस्टसुद्धा तयार आहे। त्यानंतर इथे फोडणीसाठी मी काही खडे मसाले घेतले आहेत। त्यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, दालचिनी, लवंग, तमालपत्र, 1 स्टार फूल, मिरे आणि लवंग घेतलेली आहे। तर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचाभर जिरे घालायचे आणि घेतलेले सगळे खडे मसाले घालून आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये लगेचच आपण तयार करून घेतलेली काजू, तीळ आणि खसखसची पेस्ट घालून याला छान परतून घ्यायचं आहे। गॅस एकदम बारीक ठेवायचा, त्यामुळे चिकटणार नाही खाली काजूची पेस्ट। तर ही काजूची पेस्ट आपल्याला छान मिनिटभर छान परतवून घ्यायची आहे। तर काजूची पेस्ट परतल्यानंतर याच्यामध्ये तयार करून घेतलेलं नारळाचं दूध घालायचं। गॅस एकदम बारीक करून घ्यायचा, नाहीतर आपलं नारळाचं दूध फुटू शकतं। तर लगेच सतत आपल्याला ह्याला ढवळत त्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। सतत हलवत राहायचं, तर म्हणजे आपलं नारळाचं दूध आहे ना ते फाटणार नाही। तर आपण याच्यामध्ये काजू आणि तिळाची पेस्ट घातल्यामुळे हे फाटणार नाही। दूध छान गरम झालं की याच्यामध्ये 1 मोठी वाटी स्टॉक घालून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मटणाचा स्टॉक घातल्यानंतर आपल्याला याला सतत ढवळत आपल्याला याला छान उकळी काढून घ्यायच्या। गॅस एकदम बारीक ठेवायचा, एक 10 मिनटं लागतील, पण बारीक गॅसवरच आपल्याला याला उकळून घ्यायचा आहे, नाहीतर आपला पांढरा रस्सा फुटू शकतो। त्यामुळे एकदम बारीक गॅसवरच याला सतत ढवळत आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे। याला एकदा उकळी आली की गॅस बंद करायचा आणि परत तुम्ही जेवताना सुद्धा याला गरम करू शकता, त्यावेळेस हे फुटणार नाही अजिबात। तर त्याला छान उकळी आली की त्याच्यानंतर तुम्ही किती वेळा गरम केलं तर याला काहीही होत नाही। तर आपला पांढरा रस्सासुद्धा तयार झालेला आहे, वरून मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तर आपलं सुक्कं मटण तयार झालेलं आहे, तांबडा रस्सा तयार झालेला आहे आणि पांढरा रस्सासुद्धा तयार झालेला आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।